हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी सोनाली सावत करते तुमचं आपल्या शिवण क्लासच्या चौथ्या दिवसात. तर इथे बघा, आज आहे आपल्या शिवण क्लासच्या चौथ्या दिवसात. तर काल आपण पेपरवरून आपण जे पेपर कटिंग केली होती त्याच्यावरून आपण ब्लाऊज पीस कटिंग केला आणि त्या ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंग बघितली. तर अगदी डिटेलमध्ये आपण ते 4 टक्सचं ब्लाऊज आहे ना, ते आपण डायरेक्ट आपण अस्तरवर कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत. तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पेपर कटिंग कशी करायची त्याची पद्धत सांगितली. आता आता आपण ही दुसरी पद्धत पाहून बघूया. आपण डायरेक्ट अस्तरवर ब्लाऊज कसा कट करायचा ते आज आपण बघणार आहोत. आणि मी ह्या ब्लाऊजची फक्त तुम्हाला कटिंग दाखवणार आहे, स्टिचिंग नाही दाखवणार, कारण स्टिचिंग करण्याची आपल्या 4 टक्स ब्लाऊजची सगळ्या ह्याची पद्धत सेमच असते. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त आपल्या 4 टक्स ब्लाऊजचं माप वेगळं असेल, फक्त त्याची कटिंग ब्लाऊज पीसवर डायरेक्ट कशी करायची ते सांगणार आहे. कुठे वाढवायचं, कुठे काय करायचं ते अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्याच्या आधी एक गोष्ट मला सांगायची आहे, म्हणजे हे जे आपण शिकत आहोत क्लास सिरीज वाईज चालू केलेले आहेत. 4 टक्स ब्लाऊज, नंतर कटोरी ब्लाऊज, असं डिटेलमध्ये आपण घेणार आहोत. तर त्यातलं कुणाला काही समस्या ते कमेंट करून नक्की सांगत जा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा. आणि सांगायचं सगळ्यात एवढंच महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ तुम्ही स्किप करत बघत जाऊ नका. स्किप केलं तर काय होतं ना, आपल्याला मधल्या गोष्टी समजत नाहीत. तर एका ताईची कमेंट आली होती की बाही कटिंग परत दाखवा. तर मी जी बाही कटिंग दाखवलेली आहे ती एवढी डिटेलमध्ये दाखवलेली आहे की अगदी सगळ्यांना समजेल. पण तरी पण जरी नसेल समजली तरी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत एकदा एक डिटेलमध्ये बाही कटिंग कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे. कारण आपण जो कालचा स्टिचिंगचा व्हिडिओ बघितला आणि इथे बघा, आपण ह्याच हा जो ब्लाऊज आहे याची स्टिचिंग आपण कालच्या व्हिडिओमध्ये केली होती. आणि बाही जोडून पण मी दाखवली. आपण जी कटिंग ज्या पद्धतीने केली होती ती अजिबात थोडी सुद्धा कुठेच कमी पडलेली नव्हती आणि अगदी परफेक्ट अशी आपली बाही आली होती. इथे बघा, आणि याचा फोटो पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत व्हिडिओमध्येच. आणि खूप सुंदर असा ब्लाऊज बसलेला आहे. एकदम परफेक्ट फिटिंगला, कुठेच कमी जास्त नाही, एकदम लूज सुद्धा नाही कुठेच. एवढा खूप छान आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज बसला होता. इथे बघा, हा ब्लाऊज आपण कालच्या व्हिडिओमध्ये रेडी केला होता. आणि तरी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करून तुम्ही जे पेपर पॅटर्नची ह्याची कटिंग करताय त्याचे फोटो तुम्ही मला पाठवू शकता. ओके, तर चला आता आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ज्या पण माझ्या मैत्रिणी नवीन ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायला शिकत आहेत त्यांनी सगळ्यात अगोदर आपल्या स्वतःच्या मापाचा ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करून पूर्ण घालून बघायचा. म्हणजे आपल्याला समजतं की आपण शिवलेला ब्लाऊज कुठे बिघडलाय, काय प्रॉब्लेम आलाय, कुठे चुन्या पडतात, हे सगळे आपल्या स्वतः घालून बघितलं ना, आपल्याला बरोबर समजतं. मग जे आपले प्रॉब्लेम थोडेफार झालेले असतात ते आपण लगेच चेंजेस करू शकतो. कधी पण कुठलाही ब्लाऊज तुम्ही आता सुरुवातीला चालू केलं ना शिवायला, तर सगळ्यात अगोदर स्वतःचं ब्लाऊज शिवायला चालू करायचं. म्हणजे आपल्याला ज्या चुका झालेल्या असतात त्या अगदी व्यवस्थित समजतात. तरी ते बघा, आज आपण ह्या 32 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजच्या मापाची कटिंग करणार आहोत. त्याच्यासाठी बघा, हा आहे तो कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो 32 साईजचा आहे. आणि याचे हात आहेत ते 3/4 स्लीव्ज आपल्याला इथं शिवायचे आहेत. बाहीची उंची आहे 9 इंच. तर इथे बघा, अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज आहे. हातासाठी पूर्ण भरलेली अशी डिझाईन दिलेली आहे आणि इथं छोटी छोटी अशी डिझाईन केलेली आहे. तर याच ब्लाऊजची आज आपण कटिंग करणार आहोत. इथे बघा, त्याच्यासाठी मी इथं अस्तर घेतलेला आहे. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला ब्लाऊजची जी माप आहेत ते पूर्ण अगदी समजावून सांगते. तर इथे बघा, आपली उंची आहे 13.5, त्याच्यात 1 इंच आपल्याला इथं प्लस करायचं आहे. म्हणजे आपल्याला उंचीचं मार्किंग किती करायचं आहे, 14.5 इंचावर. ओके, मागचा गळा आहे 3.5, त्याच्यात आपल्याला 1 इंच किंवा पाऊण इंच प्लस करायचं आहे. आता तुम्ही जर नवीन शिकणार असाल तर तुम्ही 1 इंच प्लस करा. तर पाठीमागचा गळा आपल्याला जी पट्टी आहे ते येणार आहे 4.5 इंच. छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. त्याच्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर आपल्याला घडी टाकायची आहे 10 इंचावर. कमर आहे 28, त्याचा डिवाइड म्हणजे 4 भाग केले तर त्याचा येतो 7. त्याच्यात प्लस 1 इंच आपल्याला पाठीमागे डॉटसाठी आणि प्लस 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. म्हणजे टोटल 7, 1, 8 आणि 9, 10. तिथं पण 10 इंचावर मार्किंग करायचं. बाही आहे 9 इंच. तर 9 इंच बाहीमध्ये आपल्याला 1 इंच शिलाईसाठी ॲड करायचं आहे. तसे बाही आपली येणार आहे 10 इंच. दंडगेर आहे 4.5 इंच. तर दंडगेर जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आणि प्लस त्यात 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. म्हणजे बाहीचे आपलं दंडगेर येणार आहे 6.5 इंच. आणि इथं 5.5 कशासाठी घेतले, तर आपली ही 3/4 स्लीव्ज आहे. तर ही झालं आपल्या बॉटमचं आणि ही झालं आपलं जिथं आपली बाही 5 इंचाची येते ना, ही तिथली फिटिंग आहे 5.5 इंच. ओके, तर बाहीचं माप घेताना आपल्याला दोन्ही पण मापं घ्यायची, म्हणजे बाही आपली फिटिंगला परफेक्ट बसते जेव्हा आपली बाही 3/4 असते त्यावेळेस. तर मुंडा आहे 7 इंच आणि पुढचा गळा आहे 5.5 इंच. त्याच्यात आपल्याला अर्धा इंच प्लस करून इथं 6 इंचावर पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. ओके, तर हे अशा प्रकारे बेसिक पूर्ण ब्लाऊजची माप आहेत. चला आता हीच माप टाकून तुम्हाला मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवर 4 टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर इथे बघा, त्याच्यासाठी मी इथं अस्तर घेतलेलं आहे. आणि मग ही जी आहे ती बंद बाजू मी माझ्याकडे केलेली आहे. आणि इथं बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकायचं आहे. ओके,
तर उंची आहे आपली 13.5, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 14.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. मग तुमची जेवढी पण उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करायचं, 14 असेल तर 15 जेवढी पण असेल. आणि इथं आपल्याला बघा शोल्डर घ्यायचं आहे 5 इंच. आता ही 5 इंच कशावरून ठरतं तर आपण हे गळा जो आहे ते इथे बघा मी एक फॉर्म्युला सांगते तुम्हाला. आता पाठीमागचा आपली उंची आहे 13.5 ओके, आणि पाठीमागचा गळा आहे आपला, गळ्याची पट्टी आहे 3.5 इंच. तर 13.5 मधून 3.5 इंच कमी केले तर राहतात किती 10 इंच ओके. म्हणजे मागचा गळा जो आहे तो आपला किती आहे 10 इंच. मग 32 साईजसाठी 10 इंच गळा म्हणजे हा कशात येतो डीप नेकमध्ये ओके. त्या डीप नेकनुसार मी इथं शोल्डर घेतलेला आहे 5 इंच आणि तुम्हालाही 5 इंचच घ्यायचं आहे ओके. तर इथे बघा मी शोल्डर घेते 5 इंच ओके. आणि नंतर आपल्याला जो मुंडा आहे तो घ्यायचा आहे 5.5 इंच. आणि याचा चार्ट जो आहे तो मी कम्युनिटीला पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि तिथला जो मी चार्ट दिलेला आहे तो तुम्ही तुमच्या वहीत सुद्धा लिहून घेऊ शकता. तर इथे बघा आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच ओके. तर इथे बघा 8 इंच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर साईडला 2 इंच शिलाई मार्जिन. आता 2 इंच शिलाई मार्जिन 1.5 इंच पण इथे घेऊ शकता. पण काय होतं आपल्याकडे ओव्हरलॉकची मशीन आहे, मग ज्यावेळेस आपण पूर्ण आतमध्ये शिलाई टाकतो त्यावेळेस अर्धा इंच आपलं आतल्या म्हणजे पूर्ण कपडा फोल्ड करण्यात जातो. मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे. आता ही बघा हाच आपण ब्लाऊज शिवलेला आहे. तर इथे बघा ही पूर्ण पॅकाची शिलाई आपण देतो त्यावेळेस इथं अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये जातं. मग आपलं जे मार्जिन आहे ते 1.5 इंच बरोबर राहतं. आणि जेव्हा आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतो त्यावेळेस इकडं अर्धा इंच गेलं की शिलाई मार्जिन आपलं खूप थोडंसं राहतं, 1 इंच राहतं. आता ज्याला शिलाई मार्जिन कमी हवं असेल त्यांनी 1.5 इंच घेतलं तरी चालेल, आणि ज्यांना जर शिलाई मार्जिन हे जास्त हवं असेल त्यांनी 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके. तर इथे बघा मी 2 इंच इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आणि इथे बघा आता आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर पाठीमागच्या मुंड्याच्या आकारासाठी इथं आपल्याला 6 इंच एक मार्किंग करायचं आहे. आणि डीप नेक आहे त्याच्यामुळे इथे बघा अर्धा इंच असं बाहेर जायचं आणि इथं आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे ओके. आणि इथे बघा आपल्याला अशा प्रकारे इथून पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथून आपली ही जी फिटिंगची लाईन आहे ना इथून थोडंसं 1-2 लाईन एवढं आपल्याला खाली घ्यायचं, म्हणजे काय होतं आपल्याला मुंड्यात ब्लाऊज आहे ना तो एकदम छान आणि परफेक्ट असा बसतो ओके. अशा प्रकारे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आणि आता बघा कमरेचा. आता कमरेचा चौथा भाग टाकायचा. तर कमर आहे आपली 28 त्याचा चौथा भाग येतो इथं 7 इंच. त्याच्यात पाठीमागे जो आपण टक्स देतो तो 1 इंच आणि साईडला 2 इंच शिलाई मार्जिन ओके. अशा प्रकारे ही माप टाकायची आणि ही जी लाईन आहे ती आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे. आता पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करूया. तर पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आपल्याला शोल्डरचं गळा रुंदी टाकायची आहे. पण आपल्याला शोल्डर पट्टी किती हवी आहे त्याच्यानुसार. आता इथं मला शोल्डर पट्टी 2.25 इंच हवी आहे, तर मी इथं 3 इंच मार्किंग करते. तुम्ही तुमच्या साईजनुसार जेवढी पण तुम्हाला ही पट्टी ठेवायची असेल त्याच्यात तुम्हाला 1.25 इंच ॲड करून घ्यायचं आहे ओके. तर इथे बघा आपली जी गळ्याची रुंदी राहिलेली आहे ती आहे 2 इंच. आणि खालची जी पट्टी होती गळापट्टी आपली ती होती 3.5 असं त्याच्यात 1.25 इंच ॲड करून इथं आपल्याला 4.25 इंच मार्किंग करायचं आहे. आता जे नवीन शिकणारे असते त्यांनी 1 इंच ॲड करायचं, कारण खाली कमरपट्टीला अर्धा इंच जातं आणि गळ्याच्या साईडला अर्धा इंच जातं. पण आता शिवून मला प्रॅक्टिस झालेली आहे त्यामुळे माझं एवढं शिलाई जात नाही, तर फक्त मी 1.25 इंचच ॲड करून घेते ओके. इथे बघा असं मार्किंग करायचं. त्याच्यानंतर खालच्या बॉटमच्या साईडला तुम्ही 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि जास्त ब्रॉड हवा असेल तर 2.25 पर्यंत घेऊ शकता, पण जास्त पण घ्यायचं नाही कारण साईज छोटी आहे. तर इथं मी 2.5 इंच इथं मार्किंग करून घेते. इथे बघा अशा प्रकारे. आणि ही जी दोन्ही मार्किंग केलेलं आहे ते अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे दोन्ही मार्किंग जोडून घ्यायचे. आणि याच्यात आपल्याला मटका गळ्याचा शेप द्यायचा आहे.
अशा प्रकारे. ओके, आता ही पाठीमागचं बॅक पार्ट पूर्ण रेडी आहे, आपण तो कटिंग करून घेऊया. ओके, इथे बघा गळ्याची पण कटिंग करून घेतलेली आहे आपण. आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करायचा. ते ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कसा कटिंग करायचा ते बघा. तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तर सरळ करून घ्यायचं आहे. आणि हा जो बॅक पार्ट आहे आपल्याला अशा प्रकारे इथं ठेवायचा आहे. ही बघा ही आपली बॅक बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे, कारण पुढचा भाग जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे हुकाई पट्टीसाठी. आता हा बॅक पार्ट ठेवताना आपल्याला इथं शिलाई हुकाई पट्टीसाठी जेवढं पण आपण शिलाई घेतो तेवढं इथं आपल्याला एक्स्ट्राचं ठेवायचं आहे. तर इथे बघा मी 3 लाईन एवढं इथं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे हुकाईसाठी. अर्धा इंच ठेवायचं नाही, अर्धा इंच ठेवलं तर जास्तच होतं. फक्त 3 लाईन एवढं आपल्याला इथं शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे. ओके, इथे बघा अशा प्रकारे ही इथं मी बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे. आता जसं आहे तसंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे बघा बॅक पार्टची पूर्ण मार्किंग झालेली आहे. आता काय करायचं आपल्याला, हा जो बॅक पार्ट पूर्ण आपण मार्किंग केला आहे ना, तर 2-2 इंच दोन्ही साईडला इथं मार्किंग करून घ्यायचं. इथे बघा खालच्या साईडने आपण पूर्ण 2-2 इंच मार्किंग करून घेतलं. आणि इथं अशी एक सरळ लाईन आखून घ्यायची. आणि त्याच्यानंतर बघा इथं पुढच्या बाजूला 2 इंच घेतले, तिथं 1 इंचावर मार्किंग करायचं वरती. आणि इथून आपल्याला अशा प्रकारे इथं योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, तर इथे बघा आता इथून आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं. पुढचा गळा आहे 5.5 इंच, त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचा आणि 6 इंच इथं आपल्याला पुढच्या गळ्यासाठी माप टाकायचं आहे. तर इथे बघा 6 इंच मार्किंग केलं, त्याच्यानंतर इथं 2.5 इंच मार्किंग केलं आणि हे जे 2 पॉईंट आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. आणि इथं पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा मी गोल गळ्याचा शेप दिलेला आहे. तुम्ही पानगळा किंवा दुसरा कुठलाही पंचकोनी गळा कुठलाही शेप देऊ शकता. ओके, तर बेसिक इथपर्यंत झालं क्लिअर. आता आपल्याला द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार. तर आपण किती घेतला होता मुंडा 5.5 इंच. तर इथे बघा असं 5.5 इंच मार्किंग करायचं आणि इथे एक सरळ लाईन आपण घ्यायची अगोदर. ओके, आणि हा जो आकार दिलेला आहे आपण पाठीमागचा त्याच्यापेक्षा अर्धा इंच आतमध्ये यायचं आणि इथून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायला चालू करायचा. अशा प्रकारे. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला हा जो टक्स पॉईंट घ्यायचा असतो तो किती वर घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते. इथून सगळ्यात जो मधला टक्स असतो ना आपला तो किती घ्यायचा, तर ही आहे 32 साईज. तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला 32 पॉईंट. तर आपलं 32चा 10वा भाग करायचा असतो आपल्याला. किती? 10वा भाग. तर जेवढी पण साईज आहे त्याच्यात फक्त एक डॉट द्यायचा, म्हणजे जेवढं पण मार्किंग येईल तेवढं आपलं इथं टक्ससाठी आपल्याला घ्यायचं असतं. तर इथं आपल्याला येते 3.2. ही ओकाची जी आपण मार्जिन सोडलेली आहे ती सोडून द्यायचं आणि 3.2 म्हणजे 3.25 इंच. ओके, तर इथून बरोबर आपल्याला 3.25 इंच इथं मार्किंग करायचं. आणि आपल्याला इथं टक्सची उंची किती घ्यायची त्याच्यासाठी पण मी तुम्हाला फॉर्म्युला सांगते. तर इथे बघा छातीचा, आपली छाती आहे 32 इंच. हां, त्याचा चौथा भाग किती येतो? 8 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस करायचं, किती आलं? 9 इंच. 9 इंच आलं आणि आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे अर्धा इंच. तर आपलं पूर्ण वरून 9.5 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. तर इथे बघा शोल्डरपासून बरोबर इथं आपल्याला 9.5 इंचावर मार्किंग करायचं.
आणि इथून आपल्याला जो टक्स आहे तो घ्यायचा आहे 2.5 इंचाचा, सॉरी 2.25 घेतला तरी चालेल. इथे बघा हा टक्स आपल्याला जास्त मोठा घ्यायचा नाही. आणि त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला जो डॉट घ्यायचा आहे तो इकडच्या साईडला 1.25 इंच आणि इकडच्या साईडला 1.25 इंच, म्हणजे टोटल जो टक्स घ्यायचा आहे तो आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. ओके, तर बघा इकडच्या साईडला 1.25 इंच आणि इकडच्या साईडला 1.25 इंच. बघू शकता तुम्ही बरोबर, इकडं 1.25 इंच आणि इकडं 1.25 इंच. आणि ही जे दोन्ही लाईन आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायच्या. आता त्याच्यानंतर आपल्याला इथला टक्स द्यायचा आहे, तर इथला टक्स इथलं जेवढं पण अंतर असेल त्याचं इथं हाफ करून घ्यायचं आणि हा टक्स द्यायचा आहे. ओके, आणि इथे बघा आपला जो टक्स आहे तो इथं 2.25 इंचचा आला पाहिजे. तो आपण हुकायची पट्टी एक्स्ट्राची सोडून त्याच्यानंतर बघा इथं आला. आणि हा जो टक्स आहे तो द्यायचा आहे आपल्याला 1/2 इंचाचा, म्हणजे इकडं 1.25 इंच आणि इकडं 1.25 इंच, अशा प्रकारे टोटल टक्स आला पाहिजे आपला 1/2 इंचाचा. ओके, त्याच्यानंतर बघा हा जो इकडचा टक्स आहे तो आपल्याला खालून 2 इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं. आणि ह्या दोन्ही हे टक्स आहेत ना, याच्यातलं अंतर मोजायचं किती आहे. तर बघा या टक्समधलं अंतर आलेलं आहे आपलं बरोबर 1.25 इंच. तर मग इकडच्या साईडला पण क्रॉसमध्ये बघा इथे असं 1.25 इंचावर एक मार्किंग करायचं. ओके, आणि ही दोन जे आपण मार्किंग केलेले आहेत ते असे जोडून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच वरती घ्यायचं आहे. ते असं सरळ नाही घ्यायचं, थोडंसं क्रॉसमध्ये असं मार्किंग करून इथं 1.5 इंच मार्किंग करायचं आणि इकडं आपल्याला क्रॉसमध्ये जोडायचं आहे अशा प्रकारे. तर इथे बघा अशा प्रकारे डॉटचं मार्किंग करायचं असतं. आणि योगपट्टीसाठी तुम्ही लगेच इथं खाली 1 इंच वाढून घ्यायचं, म्हणजे आपली योगपट्टी पण इथे तयार होते. इथे बघा अशा प्रकारे खालच्या साईडला इथं आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. आणि इथून आहे ना थोडासा हलकासा आपल्याला खालच्या साईडने थोडासा असा राऊंडमध्ये आकार द्यायचा, म्हणजे जो आपला पप आहे ना तो व्यवस्थित बसतो. ते बघा अशा प्रकारे. ओके, आता इथं आपण तो टक्स दिलेला आहे किती आहे 1.5 इंचचा, तर मग साईडला आपल्याला इकडं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे 1.5 इंच वाढवलं. आणि इथला पण टक्स आहे तो आपला किती आहे 1/2 इंचाचा, इकडं 1.25 इंच आणि इकडं 1.25 इंच. आणि हा पण टक्स जो आहे तो आपला 1/2 इंचाचाच असणार आहे, सॉरी. इथे बघा अशा प्रकारे. आणि हा टक्स जेव्हा आपण देतो त्यावेळेस इथं आपला जो मुंडा आहे तो कमी होतो, त्याच्यासाठी आपल्याला इकडं साईडला 1/2 इंच वाढून घ्यायचा आहे. तर इथे बघा बरोबर 1/2 इंचच मार्जिन शिल्लक आहे. आता इथून आपल्याला असं क्रॉस जोडून घ्यायचं आहे. ओके, तर इथे बघा आता पुढच्या पूर्ण पार्टची कटिंग झालेली आहे. आणि आपल्याला योगपट्टी एवढीच ठेवायची आहे, योगपट्टी साईडला एक्स्ट्रा घ्यायची नाही. इथं फक्त आपलं हे टक्समध्ये जेव्हा आपण दाबू त्यावेळेस हे जे मार्जिन एक्स्ट्राच आहे ते बरोबर इथं कवर होऊन जातं. ओके, समजलं सगळं. आता आपण याची कटिंग करून घेऊया. ओके, इथे बघा हा आहे पुढचा पूर्ण भाग. आणि इथे बघा हा जो पार्ट आहे आपला एवढा टक्समध्ये जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघा आपण योगपट्टी जर आपली जोडली तर एकदम परफेक्ट अशी आपली योगपट्टी येणार आहे, कारण हा जो पूर्ण भाग आहे तो आपला टक्समध्ये जाणार आहे. ओके, इथे बघा आता पूर्ण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही पण कटिंग झालेले आहे. मी तुम्हाला आता 3/4 बाही कशी कटिंग करायची ते तुम्हाला दाखवते. तर इथे बघा हा 2 फोल्डचा कपडा आहे, तो आता आपल्याला असा
4 भागामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे। हे बघा असा 4 भागामध्ये मी फोल्ड करून घेतला। त्याच्यानंतर बाही कटिंग करताना आपल्याला सगळ्यात अगोदर बाहीची उंची टाकायची। तर बाही आहे आपली 9 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आणि 10 इंचापर्यंत बाहीची मार्किंग करायची। ते एका ताईची कमेंट आली होती की त्यांना बाही कटिंग परत दाखवा, तर तरी ते बघा तुम्ही लक्ष देऊन बघा, तुम्हाला डबल बघायची सुद्धा गरज पडणार नाही। ओके, तर इथे बघा मी 10 इंचावर मार्किंग केलं। त्याच्यानंतर मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला जर बाही 5 इंचाच्या पुढं असेल तर कॅप हाईट आपल्याला घ्यायची आहे 3 इंच। तर इथे बघा मी 3 इंचावर मार्किंग करून घेते आणि मी तुम्हाला बाही कॅप हाईट आपली साईजनुसार कशी घ्यायची त्याचाही चार्ट तुम्हाला मी दाखवते। आता मी पूर्ण बाही कटिंग झाल्याच्या नंतर की कशा प्रकारे आपल्याला कॅप हाईट घ्यायची असते। ओके, तर इथं 3 इंचावर मार्किंग केलं। तर त्याच्यानंतर इथे बघा हे दोन्ही लाईन आहेत त्या आपल्याला इथं सरळ आखून घ्यायच्या। ओके, आता त्याच्यानंतर आपला मुंडा किती आहे 14 इंच, त्याचा हाफ किती येतो 7 इंच। तर मग इथं जी आपली उंचीची लाईन आहे तिथून आपल्याला बरोबर 7 इंचावर अशा प्रकारे इथे बघा 7 बरोबर इथं 7 आलं पाहिजे आणि जिथं आपण ह्या लाईनला आपला टेप टच होईल तिथं आपल्याला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर साईडला शिलाई मार्जिन, आपलं शिलाई मार्जिन आहे 2 इंच, तर इथे अर्धा इंच आपल्याला कपडा कमी पडत आहे, ते जेव्हा आपण शिलाई करू त्यावेळेस जॉईंट द्यायचा। ओके, आणि इथून आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। इथं जो मुंड्याचा आकार आलेला आहे ना तिथूनच आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। तर इथे बघा, आणि बाहीचा आकार देताना इथून आपल्याला 1 इंच इथपर्यंत दोन्ही पण आकार मॅच करायचे, म्हणजे आपली बाही जी आहे ती परफेक्ट बसते। तर तुम्ही बघितलं तर ह्या दोन्ही गॅपमधलं अंतर आलं पाहिजे आपलं बरोबर 1.25 इंच, 3 लाईन किंवा 1.25 इंच इथपर्यंत आलं पाहिजे। हेवी साईजमध्ये तुम्ही 1.25 इंच आणि जर कमी साईज असेल तर तुम्हाला इथं 3 लाईन एवढं दोन्ही याच्यातलं अंतर ठेवायचं आहे। आणि हा जो आहे तो आपला फ्रंटचा आकार आहे आणि हा जो आहे तो आपला बॅकचा आकार आहे, पाठीमागचा। ओके, आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगते दंडघेर, आपला दंडघेर किती आहे 4.5 इंच। तर बरोबर इथं 4.5 इंच मार्किंग करायचं आपल्याला। दंडघेरामध्ये अजिबात काहीच ॲड करायचं नाही, जेवढा फुल येईल। आता ह्याचा दंडघेर आहे 9 इंच, त्याचा अर्धा घेतला 4.5 इंच। ओके, आणि साईडला 2 इंच शिलाई मार्जिन। तुम्ही जेवढं पण ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन घेतलं असेल तेवढंच शिलाई मार्जिन आपल्याला इथं घ्यायचं आहे। आणि तुम्हाला अजून एक सांगितलं होतं की आपण जे दुसरं माप घेतलेलं आहे ते किती 5 इंचापर्यंतचं घेतलेलं होतं, तर ते किती होतं आपलं 5.5 इंच। इथे बघा बरोबर असं 5.5 इंचावर मार्किंग करायचं आणि हे जे मार्किंग येईल त्याच्यापेक्षा आपल्याला 1 लाईन एवढं बाहेर लुजिंग ठेवायचं, म्हणजे इथे बघा असं 1 लाईन एवढं लूज ठेवायचं, म्हणजे बाही परफेक्ट बसते। आणि आकार देताना बरोबर असा द्यायचा। ही जी पॉईंट आहेत आपले हे असे ॲड करायचे। काय होतं आपण बऱ्याच वेळा ही जी लाईन आहे ती अशी स्ट्रेट जोडतो, मग इथं आपल्याला बऱ्याच वेळा 3/4 स्लीव्ज असतात ना त्यावेळेस इथं लूज बसतात। तर त्याचं कारण हेच असतं की आपलं हे जे माप असतं बायसेपचं ते आपण कधीच माप घेत नाही, तर त्याच्यामुळे इथं एवढा लुजिंग होतं ना, त्याच्यामुळे आपली बाही लूज होते। तर इथे बघा अशा प्रकारे तुम्हाला बाहीची कटिंग करायची आहे 3/4 स्लीव्जची। आता एवढं डिटेल सांगितलं आहे, मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल। आणि समजतंय का नाही ते ज्यांना समजते त्यांनी येस म्हणून कमेंट करा आणि ज्यांना नाही समजत त्यांनी नो म्हणून कमेंट करा, म्हणजे मला समजेल की मी जे सांगते ती पद्धत म्हणजे तुम्हाला समजतंय का, आणि काही समजत नाही तेही कमेंट करून सांगा। ओके, आणि त्याच्यानंतर ही बघा आपली आहे फिटिंगची लाईन, इकडे अर्धा इंच कमी आहे। ते अशा प्रकारे इथे बघा परफेक्ट असं आपल्या बाहीचं कटिंग झालेलं आहे। आता आपण याची मार्किंग झालेलं आहे, कटिंग करून घेऊया आता। तर इथे बघा इथे एक नॉच द्यायचा आणि जी आपली फिटिंगची लाईन आहे तिथे एक आपल्याला नॉच देऊन घ्यायचा आहे। आणि हा जो कपडा आहे तोही इथे जोडला तरीही चालतो, कारण आपल्याला जॉईंट फक्त अर्धा इंचाचाच द्यायचा आहे। तर इथे बघा अशा प्रकारे इथं जोडल्याच्या नंतर आपली पूर्ण स्लीव्ज आहे ती इथं रेडी होऊन जाते। ओके, आता पुढचा आकार आपण कट करून घेऊया। इथे बघा एवढा कपडा आपला पुढच्या ह्याच्यात आपल्याला कट करायचा आहे। इथे बघा पूर्ण आता ब्लाऊजची आपली कटिंग झालेली आहे।
तर ती कटिंग तुम्हाला समजली का नाही हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा. म्हणजे काय होतं, व्हिडिओला लाईक आले ना मग समजतं की हां आपण जे शिकवतोय ते खरंच जे शिकतायत त्यांना समजतंय. आणि म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळतं की अजून नवीन नवीन व्हिडिओ चांगले बनवायला. ओके. तर इथे बघा हा जो ब्लाऊज पीस आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊज पीस व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आता ज्यावेळेस अशा प्रकारची डिझाईन असते त्यावेळेस आपल्याला ब्लाऊज पीस व्यवस्थित डिझाईन मॅच करूनच ठेवायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे डिझाईन मॅच करायची आणि अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. आणि आता आपल्याला पूर्णचे पार्ट आहेत ते ठेवून घ्यायचे. तर इथे बघा इथं बाहीसाठी डिझाईन दिलेली आहे तर इथे आपण बाही ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर बघा इथे आपण पाठीमागचा भाग ठेवून घेऊया. इथे लगेच आपण पुढचा पण भाग इथे ठेवून घ्यायचा आहे. आणि योगपट्टी, तर योगपट्टी इथे पण ठेवू शकता, इथे पण ठेवू शकता. तुमची योगपट्टी जिथे सेट होईल तिथे तुम्ही ठेवून घ्यायची आहे. चला आता आपण कटिंग करून घेऊया याची. आणि जेव्हा पण आपण मेन कपडा आणि अस्तर कटिंग करू त्यावेळेस जो मेन कपडा असतो ना तो नेहमी अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. तर इथे बघा आता ह्या 32 साईजच्या 4टक्स ब्लाऊजची आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. आणि इथे बघा ही जी गळ्याची पट्टीमध्ये निघलेली असते ती आपल्याला हुकाईसाठी घ्यायची असते आणि कमरपट्टीसाठी आपल्याला एक्स्ट्रा पट्टी काढावी लागते. तर कमरपट्टीसाठी आपण 1.5 इंचाची कमरपट्टी काढतो. तर इथे बघा मी किनारीचा भाग अगोदर काढून घेते. त्याच्यानंतर बरोबर 1.5 इंचाची इथं आपल्याला पट्टी कमरपट्टीसाठी काढून घ्यायची आहे. आणि गळापट्टीसाठी तुम्ही हा जो मेन कपडा आहे त्याच्यातलाच तुम्ही पायपिंगसाठी घ्यायचं किंवा पट्टी जर तुम्हाला आतमध्ये टाकायची असेल तर मग अस्तरचं घेऊन अस्तरचा कपडा 1.25 इंचाचा अस्तरचा कपडा घ्यायचा आणि त्याची पट्टी बनवायची. ते मी तुम्हाला ह्याच्या अगोदर जो आपण ब्लाऊज स्टिच केलेला आहे त्याच्यात अगदी सविस्तर सांगितलं आहे की गळ्याला पट्टी कशी लावायची ते. ओके. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पायपिंग कशी करायची तेही बघणार आहोत. आणि याच्यानंतर जो आपण पार्ट घेणार आहोत तो घेणार आहोत कटोरी ब्लाऊज. आणि अगदी डिटेलमध्ये 32 साईजपासून कटोरी ब्लाऊजचे मी तुम्हाला 3 ते 4 पेपर कटिंग दाखवणार आहे आणि एक ब्लाऊज स्टिच करून दाखवणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण असेच नवनवीन आणि हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहेत. आणि पूर्ण शिवण क्लास होईपर्यंत तुम्ही पूर्ण अगदी ब्लाऊज परफेक्ट शिवायला शिकणार आहात. पण प्रॅक्टिस केली तरच. ओके. तर प्रॅक्टिस करणं कंपल्सरी गरजेचं आहे. ओके. चला बाय.